नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण ना झटपट होणारं असं बटर चिकन घरच्या घरी कसं करायचं ते बघूया. हॉटेलपेक्षाही भारी चव येते. बोनलेस चिकन घेतलं आहे, विथ बोन पण घेऊ शकता. मॅरिनेशन करूया. मीठ, हळद, काश्मीरी लाल मिरची पूड, धणा पावडर आणि तंदुरी मसाला 2 चमचे, दही आणि 1 लिंबाचा रस. त्याशिवाय राईचं तेल घालायला विसरू नका. हे सगळं मिक्स करून ना कमीत कमी अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवूया. कुकरच्या भांड्यामध्ये 2 उभे चिरलेले कांदे, 2 उभे चिरलेले टोमॅटो, लसूण 15-16, 2-3 हिरव्या मिरच्या आणि 1 इंच आलं. त्याच्यामध्ये घालूया कोथिंबीरची देठं आणि 15-16 काजूच्या पाकळ्या घालूया. त्याच्यानंतर खडे मसाले घालूया आपण सगळे थोड्या प्रमाणात. त्याच्यानंतर कसुरी मेथी घालूया आणि 2 मोठे चमचे बटर घालूया. 1 मोठा कप आपण दूध घालूया. हळद घालूया, काश्मीरी लाल मिरची पावडर, आपला घरचा मसाला 1 चमचा, धणा जिरा पावडर घालूया. कुकर बंद करून 2 शिट्ट्या काढूया. हे कुकरचं मिश्रण थंड झाल्यानंतर आपल्याला वाटून घ्यायचं आहे. इकडे आपलं चिकनसुद्धा मॅरिनेट झालेलं आहे. तव्याला थोडंसं तेलाने ग्रीस करून आपण चिकनचे पीसेस करून त्याला दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून घेऊया. मी एअर फ्रायरमध्ये पण हे चिकनचे पीसेस घालून 200 डिग्रीला आपण 15 मिनिटांसाठी भाजून घेतलेलं आहे. चिकन आपलं छान भाजलेलं आहे. आपण आता एक कढई घेऊया आणि त्याच्यामध्ये ना थोडं बटर घालूया. आपण इथे तेल थोडंसं घालायला विसरू नका त्याच्या आधी, नाहीतर बटर जळेल. त्याच्यानंतर काश्मीरी लाल मिरची पावडर रंग येण्यासाठी वाटलेलं आपलं जे कुकरमधलं मिश्रण होतं ना ते घालून छान मिक्स करून घेऊया बटरमध्ये हे. आणि थोडा वेळ आपण झाकण ठेवून याला एक उकळी येऊन देऊया. आपलं चिकनसुद्धा इकडे ह्या बाजूला बघा मस्त भाजलेलं आहे. दोन्ही ते भाजलेलं चिकन आपण याच्यामध्ये घालून घेऊया आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. कोळसा गरम करायचा आहे आपल्याला आणि त्याच्यावरती बटर घालून हे आपण त्याला छान स्मोक करून घेऊया. ह्याची चव आणि स्वाद किंवा सुगंधसुद्धा मस्त येतो. अगदी सुंदर. ही स्टेप तुम्ही करायला विसरू नका. त्याच्यानंतर आणखीन एक आपण फोडणी देणार आहोत. कडल्यामध्ये भरपूर लसूण आणि थोडीशी काश्मीरी मिरची घालून आपण ही फोडणी आपण त्या झालेल्या चिकनवरती ओतूया. फ्रेश क्रीम आपलं घरातली सायच मी घेतलेली आहे. वरून छान कोथिंबीर घालूया आणि मस्त आपलं बटर चिकन तयार आहे. इतकं झटपट होतं ना, केव्हाही पाहुणे आले किंवा त्याच्या आधी जर तुम्ही ही ग्रेव्ही तयार करून ठेवलीत ना तर अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे. चला तर सर्व करूया. मी ह्याच्याबरोबर तंदुरी रोटी देणार आहे. माझी गव्हापासून बनलेली तंदुरी रोटीची सुद्धा रेसिपी मी माझ्या चॅनलला अपलोड केलेली आहे. तुम्ही नक्की बघा आणि त्याप्रमाणे हे बटर चिकन आणि तंदुरी रोटी सर्व करा. आलेले पाहुणे नक्की खुश होतीलच, शिवाय घरातले सदस्यसुद्धा, तुमची मुलं, नवरा सगळे खुश होतील आणि खरंच बोटं चाटत राहाल. इतकी छान रेसिपी. माझी रेसिपी जर आवडली तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.